अभिनंदन, तुम्ही नुकत्याच आई झालेल्या आहात. तुम्ही खरोखरच्या सुपर हिरो आहात. तुम्ही स्वतःच्या शरीरातून एका बाळाला प्रेमाने वाढवलेलं आहे. त्याचं कौतुकाने, लाडाने, काळजीने पालनपोषण केलं आहे. खरंच खूप कौतुकास्पद आहे. आपण आता तुमच्या बाळंतपणाच्या घटनांकडे बघूयात. बाळ झाल्यावर तुमच्यामध्ये अनेक शारीरिक, मानसिक व भावनिक बदल तुमच्यामध्ये दिसून येत आहेत. तुमच्या पोटावर बाळंतपणानंतर राहिलेले स्ट्रेच मार्क्स, तुमच्या वजनात होणारे बदल, तुमचे सुटलेले पोट याचा सगळा तुम्ही स्वीकार केला आहे. बाळंतपणानंतर तुमच्यामध्ये शारीरिक, मानसिक बदल होत आहे, तरी तुम्ही सुंदर, छान दिसण्याचा व राहण्याचा प्रयत्न करत आहात. तुमच्यामध्ये बाळ झाल्यानंतर एक नवीन शक्ती, स्ट्रेंथ, धडपड करणे, त्रास असून सुद्धा बाळासाठी सर्व करणे याची ताकद आलेली आहे. पण कधी कधी काही जणींना बाळ झाल्यानंतर स्वतःच्या शरीराचा, मनाचा व बाळाला सांभाळणे या वातावरणाबरोबर जमून घेणे जमत नाही. तुम्हाला उत्साह वाटत नाही, काळजी वाटते, चिडचिड वाटते, रडावेसे वाटते. या सगळ्या लक्षणांना पोस्टमॉर्टम डिप्रेशन असे म्हणतात. पण हे फक्त तुम्हालाच होते असे नाही, अनेक महिलांना त्याचा त्रास होतो. असा त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जा. तुमच्या मेंटल हेल्थ केअरटेकर, त्याला मानसरोग तज्ज्ञ म्हणतात, त्यांच्याकडे जा. तुम्ही यामधून पूर्णपणे बरे व्हाल. स्वतःची काळजी घेणे हे तुमच्यासाठी व तुमच्या बाळासाठी, दोघांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. चला तर बाळंतपणानंतर तुमच्या शरीराची व मनाची चांगली काळजी घेऊ व आनंद व्यक्त करून साजरा करू. तुम्हाला पोस्टमॉर्टम डिप्रेशनचा त्रास होत असेल तर तुम्ही कसे बरे झालात हे खालील कॉमेंट्समध्ये कळवा, म्हणजे इतर मातांना त्याचा उपयोग होईल. लक्षात ठेवा, बाळंतपणानंतरच्या नैराश्य किंवा बाळंतपणानंतरची काळजी घेण्याच्या या नैसर्गिक प्रवासात तुम्ही एकट्या नाहीत, आपण बरोबर आहोत.